हॅलो, नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आणखीन एक वेगळं वळण आलेलं आहे. खूपच जबरदस्त इथे ट्विस्ट आलेला आहे. आता इथे प्रेक्षकांनो, ज्या प्रकारे शर्वरीने तिच्या वडिलांची हत्या केली, त्याच प्रकारे ती तिच्या आईच्या जीवावर देखील उठलेली आहे. नेमकं कसं काय प्रेक्षकांनो, तर चला जाणून घेऊयात. आता इथे जे आहे ना, तर सायंकाळची वेळ असते आणि तेव्हा जे आहे तर सुमित्रा ही रूममध्ये आलेली असते. रूममध्ये लाईट ह्या बंद असतात. तेव्हा सुमित्रा ही स्वतःच्या मनाशीच बोलत असते, "काय हे? तिन्ही सांजेची वेळ, घरात दिवा बत्ती नाही, काही नाही. कुठे गेले सगळे?" असं ती बोलते आणि ती आता घरातील लाईट ज्या बंद असतात, त्या लाईट सुरू करते. देवासमोर येते. देवासमोर देखील दिवा सुरू नसतो. तो दिवा ती पेटवते आणि जेव्हा दिवा पेटवताना ते ताट उचलते, तेव्हा त्या ताटाखाली तिला एक चिठ्ठी मिळते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, की तिला गोडाऊनमध्ये जे आहे तर जानकीला भेटायचंय. असं काही लिहिलेलं असतं. म्हणजे त्यामध्ये असं लिहिलेलं असतं, की "आई, मला तुमच्याशी बोलायचंय आणि तुम्ही घराजवळच्याच गोडाऊनमध्ये या. आपण तिथे बोलूयात." हे असं काही आता त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं आणि आता ते बघून इथे सुमित्रा बोलते, "जानकीला मला काय बोलायचं असेल? घरी का नाही बोलायचं तिला? आणि तिने मला तिकडेच का बोलवलं असेल?" असं ती विचार करते आणि नंतर बोलते, "जाऊ दे, बघते तरी तिला मला काय बोलायचंय." आणि आता सुमित्रा ही जानकीला भेटण्यासाठी गोडाऊनमध्ये गेलेली असते. आता तिथे गेल्याच्या नंतर प्रेक्षकांनो एक विचित्र दृश्य घडतं. आता इकडे दुसरीकडे जानकीला नानांचा फोन मिळालेला असतो. त्यामध्ये तिला नानांचा खून कसा झाला, नानांना जानकीला काय सांगायचं होतं, शर्वरीने त्यांच्याबरोबर काय केलं, हे सगळं काही पुरावे इथे जानकीला मिळालेले असतात शर्वरी विरुद्धात. आता इकडे दुसरीकडे पुन्हा आता इथे सुमित्रा ही गोडाऊनमध्ये आलेली असते. आता ती बघते जानकी, जानकी आवाज देते, पण तिला मात्र जानकी काही दिसत नाही. तेव्हा ती बोलते, "बाई, जानकी तर काही इथे मला दिसत नाहीये. ती आली नाही का? बरं कुठे गेली ती?" असं ती बघते आणि ती बोलते, "ती खुर्ची का ठेवली?" असं ती स्वतःच्या मनाशी बोलत असते. नंतर बोलते, "जाऊ दे, ती आली नाही, मी कशाला थांबू? मी देखील जाते." आता ती देखील जायला निघते. नंतर ती बोलते, "जानकी येणार असेल का? तिला यायला उशीर झाला असेल का? त्यामुळेच तिने ही खुर्ची ठेवली असेल का?" असं ती स्वतःच्या मनाशी बोलते आणि नंतर जे आहे तर ती बोलते, "जाऊ दे, मी थोड्या वेळ तिची वाटच बघते." आता सुमित्रा ही आता खुर्चीवर बसते आणि तेव्हा जे आहे तर प्रेक्षकांनो, इथे आपण ज्याची कल्पना देखील केली नव्हती तसं काही दृश्य इथे घडतं. आता ही शर्वरी या थराला जाईल याचा कुणी विचार देखील करू शकत नाही. कारण स्वतःच्या आईबरोबर कोणी असं वागू शकतं का? तर चला जाऊ द्या, कॅरेक्टर आहे त्यामुळे तिचं ती कॅरेक्टर करते. तर इथे जे आहे ना, तर शर्वरी ही आता जानकीची साडी नेसून आलेली असते. अगदी जानकीसारखाच तिने पूर्ण लूक केलेला असतो. पण मात्र तिचा चेहरा काही ती तिच्या आईला दाखवत नाही. आता इथे सुमित्रा ही जानकीची वाट बघत असते आणि तेव्हा जे आहे तर सुमित्राची नजर इकडे-तिकडे होत नाही, तर तेव्हाच पटकन इथे शर्वरी येते आणि शर्वरी जी आहे तर मागच्या साईडने उभी असते. समोरून तिचा चेहरा तिच्या आईला ती दिसू देत नाही आणि ती आता बाहेर जाण्यासारखं म्हणजे तिचं थोडंसं लूक इथे ती जानकीचा दाखवते मागच्या साईडनं आणि ती पटकन बाहेर जाते. तेव्हा सुमित्राला वाटतं ही तर जानकी आहे. ती बोलते, "जानकी बोलवलंस आणि कुठे चाललीस?" असं ती बोलते आणि तेवढ्यात ते जे आहे तर शर्वरी बाहेरून दरवाजा लावून घेते. आता सुमित्रा ही घाबरते आणि बोलते, "अगं जानकी, दरवाजा का बंद केलास तू?" असं बोलत असते. पण मात्र शर्वरी ही दरवाजा बंद करते आणि मनोमनच खूप खुश होते. आता तेवढ्यातच जे आहे तर ती त्या रूममध्ये असा काही धूर सोडते, जेणेकरून जे आहे तर इथे सुमित्राला श्वास घ्यायला त्रास होतो आणि तिला असं वाटतं, की हे सगळं काही जानकीने केलंय. आता इकडे जानकी त्या फोनमध्ये जे काही तिने शर्वरीला जे काही ते पुरावे नानांच्या फोनमध्ये बघत असते ते बघून. पण मात्र तेवढ्यातच तिला एक कॉल येतो आणि ते कॉल उचलायला जाते. तो व्हिडिओ कॉल असतो. त्यामध्ये आता सुमित्रा ही गोडाऊनमध्ये बंद असते आणि त्या खोलीमध्ये आता सगळ्या साइडने धूर असतो आणि सुमित्राला मात्र श्वास घेता येत नसतो. अशी काही तिची अवस्था असते. हे बघून मात्र इथे जानकी खूप हादरते आणि जानकी बोलते, "आई, आणि आई इथे कशा? आणि हा व्हिडिओ कोणी शूट केला?" असं काही ती आता इथे बोलत असते स्वतःच्या मनाशी. तेवढ्यातच त्या व्हिडिओ कॉलवर आवाज येतो, "तुला पुरावा मिळालेला आहे. तो पुरावा घेऊन तू लवकर गोडाऊन जवळ ये, नाहीतर तुझी सासू ही देवाघरी जाईल." असं काही त्या कॉलमध्ये बोललेलं असतं. आता हे ऐकून जानकी इथे खूपच घाबरलेली असते.
आणि आता ती घरी सगळ्यांना एक-एक करून फोन लावत असते. पण मात्र तिचा फोन घरी काही लागत नसतो आणि तेव्हा जे आहे तर जानकी बोलते, "ही आईची अवस्था अशी कशी?" आवाज तर हा ओळखल्यासारखा येत होता. म्हणजे जो फोनवर मला व्यक्ती बोलत होता त्याचा आवाज राहुल भाऊजीसारखा होता. म्हणजे हे सगळं वंसा करतायत, वंसा त्यांच्या आईच्या जीवाशी खेळतायत असं काही ती आता इथे बोलत असते. तर प्रेक्षकांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये देखील खूपच धमाकेदार ट्विस्ट आहे. आता इथे जानकी ही गोडाऊनजवळ आलेली असते. तेथे आता शर्वरी असते. शर्वरी ही जानकीला बोलत असते, "जानकी वहिनी, नानांची हत्या कशी झाली? ते सगळं काही त्या फोनमध्ये, तो फोनच एक पुरावा आहे गं आणि तोच नाही राहिला तर?" असं ती तिला बोलत असते. तेवढ्यातच आता इथे थोड्या अंतरावर झाडाच्या आड लपलेला राहुल त्याने नानांचा फोन हा झाडाला बांधून जाळलेला असतो. तिथे आता जानकी येते. जानकी बघते तर त्या फोनची राख झालेली असते. म्हणजे तो फोन जळालेला असतो. ते बघून मात्र इथे जानकीला खूप वाईट वाटतं आणि तेवढ्यातच तिथे शर्वरी देखील आलेली असते. शर्वरी ही जानकीला बोलते, "जानकी वहिनी, अगं नानांचा मोबाईल हा शेवटचा पुरावा होता. आता तो देखील नाही राहिला गं. आता नानांची हत्या कशी झाली हे कसं सिद्ध करशील तू?" असं तिला ती बोलत असते आणि तेव्हा जे आहे तर जानकी ही तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा ती खूपच ठामपणे इथे शर्वरीला रडतच बोलत असते, "वंसा, नानांचा मोबाईल नाही राहिला म्हणून काय झालं? नानांचा मोबाईल हा एकच पुरावा नव्हता. तर तुम्हाला माहीतच असेल नानांना डायरी लिहवायची सवय होती आणि ही डायरी माझ्याकडे आहे हा देखील नानांचा ठोस पुरावा आहे, की नेमकं नानांची हत्या झाली कशी?" असं काही ती आता इथे खूपच खडतडावून असं जी शर्वरीला बोलत असते आणि तेव्हा मात्र शर्वरी घाबरते. आता जानकी इथे खूपच ठसक्यात तिला बोलते, "वंसा, आगीशी खेळणं तुम्ही सुरू केले, पण मात्र वणवा आम्ही पेटवेल." असं ती बोलत असते आणि तेव्हा जे आहे तर मात्र इथे शर्वरी जी काही खूपच अडमुटे आणि आपल्याला जो काही तिचा तो रोल बघायला मिळतो, मात्र तो आता इथे आपल्याला हलताना बघायला मिळतो. कारण शर्वरी ही घाबरलेली असते. तर प्रेक्षकांनो पुढे पाहणं खूपच रंजक आहे, की नेमकं त्या डायरीच्या सहाऱ्याने जानकी शर्वरीचं सत्य हे सगळ्यांसमोर कसं आणेल. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.